यवतमाळ शहरातील कॉटन मार्केटमध्ये वंजारी फैलात राहणाऱ्या भोंदूबाबाच्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकली। या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकीसाठी तयार केलेले यातनागृह पाहून पोलिसांचाही थरकाप उडाला। अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव पालवे याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। मात्र या अघोरी कृत्याच्या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार महादेव उर्फ माऊली या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भोंदूनं स्वतःच्या घरात बुवाबाजीचं दुकान थाटलं होतं। त्यानं विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढलं, तिच्यावर दृष्टात्म्याचा प्रभाव पडला आहे असं सांगून तिला उपचाराची गरज असल्याचं सांगत घरी आणलं। तिच्यासोबत 14 वर्षाची मुलगी सुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली। सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय दष्टपुष्ट आणि मानसिकदृष्ट्या स्थिर दिसत होत्या असं शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळालं। नंतर मात्र या भोंदूनं त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केले। त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडका जागेमध्ये पत्राची खोली तयार केली। या खोलीतच दिवस रात्र आणि या मायलेकी राहत होत्या। त्यांना सध्या लघुशंकेसाठीही बाहेर पडण्याची उजागरी नव्हती, तिथेच त्यांना हा विधी करावा लागत होता। उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकींना गरम सळईचे चटके देत होता, मारहाण करत होता। त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या। मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केलं असता या दोघींवर अघोरी उपचारासोबतच भोंदू महादेवनं शारीरिक अत्याचार केले का याचीही तपासणी केली जाणार आहे। मुलीच्या तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।